नमस्कार, मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। गावगाडा ते मराठवाडा, राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र, नात्याचा अनुबंध ते कोकण, न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ, समस्या असो की अडचण, उत्साह असो की आनंदाचा क्षण, क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी। कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा बंद केलेला आहे। तरी तुम्ही किती दिवसासाठी बंद ठेवणार आहेत आणि कधी चालू ठेवणार आहेत असे तुमचं काय म्हणणं आहे? हा एक जनरल स्ट्राइक आहे आणि तो एक दिवसाचाच आहे। आम्ही आज 9 जुलै 2025 रोजी भारतभर सर्व डिपार्टमेंट एकत्र येऊन सगळ्यांनी मिळून हा जनरल स्ट्राइक केलेला आहे। तो एक दिवसाचाच आहे, त्यामुळे उद्यापासून सर्व सेवा रेग्युलर होतील। पण ही सरकारची जी नीती आहे सध्याची, त्याचा निषेध म्हणून देशव्यापी संप पुकारलेला आहे आणि त्याचा सरकारला हा एक प्रत्युत्तर म्हणून हा संप आहे। आणि भविष्यात हा असाच सरकारवर जर नाही सुधारणा केली तर असेच संप होतील आणि सरकारच्या नीतीला विरोध करण्यासाठी लढा असाच लढत राहू। तुमचं नेमकं पीएफ मुळे आहे का काही लेबर मुळे तुमचं आहे का नेमकं कशाच्या संपर्कात तुमची सर्व मीटिंग आहे? नाही, आम्ही लेबर म्हणजे सर्वच कर्मचारी आले। ते लेबर म्हणजे ते सगळे कर्मचारीच आहेत, ते खाजगी जरी असले तरी ते कुठल्या तरी एका कंपनीचे किंवा एका ह्याचे कॉन्ट्रॅक्टरचे कर्मचारीच आहेत। त्यामुळे आम्ही हा जनरल स्ट्राइक म्हणून सर्व सरकारचा निषेध कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा विजय असो। हम सब एक है, हम सब एक है। नमस्कार, महाराष्ट्राचा पुढारी सदस्य पौर संपादक बीड। 1 मिनिट ढाकले सर, काय त्यांचे बोलतील? आज पूर्ण देशामध्ये 25 करोड कर्मचारी, सरकारी निमशासकीय कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारलाय। यामध्ये BSNLच्या जेवढ्या काही संघटना आहेत त्या पण याच्या संपात सहभागी आहेत। BSNL मध्ये काही महत्वाच्या मागण्या आहेत। 3rd PRC कमीत कमी आज 8 वर्षापासून आमची रेंगाळलेली ती मिळावी आणि दुसरी गोष्ट, जे असंघटित कामगार आहेत त्या असंघटित कामगारांना कमीत कमी वेतन 26,000 देण्यात यावं, अशा काही प्रमुख मागण्या। BSNLला 4G स्पेक्ट्रम देण्यात यावे। त्याचप्रमाणे ज्या भारत सरकारने ज्या काही कामगार विरोधी कायदे केलेत ते परत पाठीमागे घ्यावेत, यासाठी हा संप आहे आणि या संपात आमचा 100% सहभाग आहे। धन्यवाद। प्रत्येकाच्या मनामनातील, मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका।